मंडळी, काही राशी आहेत, त्या राशीच्या लोकांनी आपल्या तिजोरीमध्ये काही विशिष्ट गोष्टी केल्यास नक्कीच त्यांना धनलाभ होऊ शकतो. मेषराश, रात्रीच्या वेळी पाकिटात किंवा तिजोरीत लाल चंदन आणि कुंकू लावलेले पांढरे कापड पसरून ठेवा. तुमची समृद्धी नेहमीच वाढेल. संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तेलाचा दिवा लावा आणि त्या दिव्यात 2 काळे गुंजा टाका. वृषभ रास, भरपूर पैसा मिळवूनही तुम्ही ते वाचवू शकत नसाल तर लक्ष्मीची पूजा करण्याबरोबरच कमळाच्या फुलाची पूजा करा आणि नंतर हे फूल लाल कपड्यात बांधून तुमच्या पैशाच्या ठिकाणी म्हणजेच तिजोरीत किंवा लॉकरमध्ये ठेवा. रात्री गाईच्या तुपाचे 2 दिवे लावा आणि तुमची इच्छा सांगून एका निर्जन ठिकाणी ठेवा. लवकरच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. मिथुन रास, जर तुम्हाला पैशाच्या कमतरतेनं त्रास होत असेल तर लक्ष्मी गणेशाची पूजा करताना दक्षिणावर्ती शंखाची पूजा करून ते धनस्थानावर ठेवा. कर्जामुळं त्रस्त असाल तर लक्ष्मीची पूजा केल्यानंतर श्री गणेशाच्या मूर्तीला हळदीचा हार घाला. यामुळं तुमचा त्रास संपेल. कर्क रास, जर तुम्हाला आर्थिक लाभाची इच्छा असेल तर संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली 5 तोंडी तेलाचा दिवा लावा. तुम्ही भगवान विष्णूच्या मंदिरात उंच ठिकाणी त्रिकोणी आकाराचा ध्वज अशा प्रकारे लावा, तो सतत लहरत असेल तर तुमचं भाग्य उजळेल. सिंह रास, रात्री घराच्या मुख्य दारावर गाईच्या तुपाचा दिवा लावावा. जर तो दिवा सकाळपर्यंत जळत राहिला तर समजून घ्या की तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुमचा मानही वाढेल. शत्रू तुम्हाला त्रास देत असेल तर दिवाळीला संध्याकाळी पिंपळाच्या पानावर पेनाने शत्रूचं नाव लिहा आणि ते जमिनीत गाडून टाका. कन्या रास, जर तुम्हाला पैशासंबंधी काही समस्या असेल तर लाल रुमालात नारळ बांधून तिजोरीत ठेवा. तुम्हाला आर्थिक फायदा होण्यास सुरुवात होईल. लक्ष्मीच्या मंदिरात कमळाच्या फुलांच्या 2 माळा दान करा. जर तुम्हाला नोकरीशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर दररोज कावळ्यांना गोड भात खाऊ घाला. यामुळं तुमची समस्या दूर होईल. तूळ रास, जर तुम्हाला व्यवसायात नुकसान होत असेल तर वटवृक्षाच्या पानावर सिंदूर आणि तूप लावून ओम श्रीय नमः हा मंत्र लिहून ते वाहत्या पाण्यात वाहू द्या. लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी तूळ राशीच्या लोकांनी कोणत्याही लक्ष्मी मंदिरात जाऊन सकाळी स्नान करून नित्यविधी करून 11 नारळ लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी तूळ राशीच्या लोकांनी कोणत्याही लक्ष्मी मंदिरात जाऊन सकाळी स्नान करून नित्यविधी करून 11 नारळ अर्पण करावे. वृश्चिक रास, या राशीच्या लोकांना पैसा हवा असेल तर त्यांनी आपल्या घराच्या बागेत किंवा वरांड्यात केळीची 2 झाडं लावावीत आणि त्यांची काळजी घ्यावी. कुटुंबात अशांतता असेल तर नागकेसरचे फूल आणून घरात कुठंतरी लपवावे, जिथं त्याला कुणीच पाहू शकत नाही. धनुरास, धनप्राप्तीसाठी या राशीच्या लोकांनी सुपारीच्या पानावर रोळीने श्री लिहून आपल्या पूजेच्या ठिकाणी ठेवावे आणि रोज पूजा करावी. तूळ राशीच्या लोकांना कोणताही आजार असेल तर चंद्राची पूजा करून रोग दूर होण्यासाठी प्रार्थना करा. मकर रास, जर पैसे जास्त दिवस अडकले असतील तर घराच्या ईशान्य कोपऱ्यात कापसाचा दिवा लावा. विवाहात अडथळे येत असतील तर भगवान विष्णूची पूजा करून त्यांना पिवळे वस्त्र आणि पिवळी मिठाई अर्पण करावी. कुंभ रास, जर तुम्हाला तुमच्या जीवनसाथीसोबत जमत नसेल तर खीर बनवा आणि देवी लक्ष्मीला अर्पण करा आणि नंतर स्वतः खा. यामुळं वैवाहिक जीवनात गोडवा येईल. संपत्ती मिळवण्यासाठी नारळाच्या कडक शेंडीत तूप टाकून देवी लक्ष्मीसमोर दिवा लावावा. मीन रास, जर तुम्हाला शत्रूपासून त्रास होत असेल तर कापूर काजळानं शत्रूचं नाव लिहा आणि ते तुमच्या पायावरून पुसून टाका. आर्थिक लाभासाठी लक्ष्मी मंदिरात जाऊन कमळ, नारळ आणि पांढरी मिठाई अर्पण करा. या गोष्टी एकदा करून बघा, आयुष्यात काही फरक पडतो की नाही.